आजपासून विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला सुरुवात होते आणि अवकाळीचा शेती पिकांना बसलेला फटका, शेतमालाचा हमीभाव यासह इतर मुद्द्यांवरून विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने येण्याची शक्यता आहे। सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत केली पाहिजे, यासाठी विरोधी पक्ष आक्रमक होण्याची शक्यता आहे। दुसऱ्या आठवड्यातल्या अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे। आम्ही विरोधी पक्षाच्या वतीनं त्या अडचणीमध्ये असणाऱ्या शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे, पुन्हा त्याला उभं केलं पाहिजे अशा प्रकारे मागणी करणारे खरोखरीच इतकं वाईट परिस्थिती शेतकरी वर्गाची आहे। म्हणजे काही ठिकाणी तर क्लिप फिरतायत की त्याचं सगळं पीक पडलंय आणि त्या पिकावर तो शेतकरी झोपलाय आणि तो बळीराजा स्वतःलाच मारून घेतो। त्याच वेळेस आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक भागातला बळीराजा हा जो चिंतातूर झालेला आहे, हा अतिशय नाराज झालेला आहे, अतिशय खचून गेलेला आहे, त्याला पुन्हा उभारी देण्याचं काम राज्य सरकार म्हणून सरकारने केलं पाहिजे। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असं म्हणाले की आम्ही मदत दिली। काल पण मी काही भागामध्ये होतो, पब्लिकला विचारत होतो मदत मिळाली का, ते नाही म्हणताय। म्हणजे आता हे तर काही राजकीय दृष्टिकोनातनं नाही, मिळाली असते तर त्यांनी सांगितलं असतं की मदत मिळाली, परंतु ती मदत मिळालेली नाही। बऱ्याचशा ठिकाणी नाफेडनी खरेदी जोरात जी सुरू करायला पाहिजे कांद्याची, ती सुरू झालेली खरेदी दिसत नाही। शेतकरी म्हणत होते की अजित पवार तुमचं सरकार, उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार असताना आम्हाला मदत झाली, परंतु आता मदत मिळालेली नाही। आमचे वीज कनेक्शन तोडतायत, आम्हाला मदत मिळत नाहीये, जाहीर केलं जातं परंतु तशा प्रकारे आमच्यापर्यंत पोहोचत नाही। ही मात्र शेतकऱ्यांनी खंत काल बोलून दाखवली। की माननीय देवेंद्रजी आणि एकनाथजी यांनी तातडीनं सर्वेक्षणाचे आदेश दिले आणि कधी नव्हे एवढी मदत मागच्या वेळी त्यांनी दिली आणि यावर्षीही आत्ता या बजेटच्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्याला ते दिलासा देतील। ज्यांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना पंचनामे करण्याचे त्यांनी आदेश दिले आहे। लवकरच पंचनामे होतील आणि मला वाटतं की लवकरच नुकसान भरपाई मिळेल। मी सुद्धा माझ्याकडनं विधानमंडळामध्ये याविषयी चर्चा करणार आहे। गेल्या 2 दिवसात